ती समरी सीता सोवालेली जाकरी वस्त्र उडाले गुयावरी उच्चांतरी निर्मुक्त या ठिकाणी जे असणार लक्ष्मणजी जे असणार हो रात्र जे असणार भगवंताचं जे असणार मनाभावे जे असणार नामस्मरण जे असणार चालू आहे आणि त्या ठिकाणी समोर जे असणार आई साहेब जे असणाऱ्या बिनधास्त जे असणार कारण झोप पडल्याच्या नंतर त्या ठिकाणी बिनधास्त होत असते कारण झोप गेल्याच्या नंतर जागृत अवस्था त्या ठिकाणी नसते अशा अवस्थेमध्ये जे असणार अवयवावरील जे असणार वस्त्र त्या ठिकाणी आई साहेबाचं जे असणार त्या ठिकाणी आवडून गेलेलं आहे अशी अवस्था त्या ठिकाणी आई साहेबाची झालेली आहे श्रीराम न देखे कुछ न देखे लगन सीता दिसत नग होऊन ध्यान तुझे आता तो जे असणारा जो साधक दशेमध्ये वृत्तीवरच त्या ठिकाणी नाही त्याची वृत्ती जी असणारी नाहीशी झालेली आहे देखणे पण त्या ठिकाणी नाहीसं झालेलं आहे का तर अंतःकरणामध्ये जे असणारा सदोदित जे असणारं भगवंताचं नाम आहे आणि जे असणारं काया वाचा मनाने जे असणारे इंद्रिय सगळे जे असणारे आणि भगवंताच्या सेवेमध्ये विलीन केलेले आहेत अशी त्या लक्ष्मणजीची अवस्था असताना त्याची जी असणारी वृत्ती निवृत्त झालेली आहे असा जो असणारा लक्ष्मण आणि त्याचं चित्त ही जे असणार भगवंताच्या चरणावर नामामध्ये आहे त्याच्यामुळे लक्ष्मणजीची अवस्था एकनिष्ठ भाव त्या ठिकाणी झालेला आहे इकडे सीतादेवीचा जी असणारी काय अवस्था झालेली आहे ती त्या ठिकाणी लक्ष्मणजीने पाहिलेलं नाही कारण तो जे असणारा वृत्तीवरच त्या ठिकाणी नव्हता त्याची वृत्ती जी असणारी निवृत्त झालेली होती आणि ज्याची अवस्था निवृत्त असती त्याला भगवंताविना दुसरं काहीच त्या ठिकाणी दिसत नाही तशी अवस्था लक्ष्मणजीची झाली या ठिकाणी वाचक सूर्यकांत मुंडे कोटरबन आणि श्रीकृष्ण महाराज सूचक यांनी ताबडतोब या ठिकाणी यावं कवडगाव आता नाही तेवढं सांगेल महिना घ्या हरी मंडळी कवरदे श्री ज्ञानदेव प्रभू लाईट गेली श्रीराम करोड्याला स्नान सीता दिसत से नग्न लक्ष्मणाशी सेवे आपण काय वचन बोलत मनोजव मारुततुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरचित्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्री गणेशाला नमस्कार करून सर्व श्रोतेजनास नमस्कार करून कथेचे अनुसंधान सांगायला सुरुवात करीत आहे। या ठिकाणी भगवान परमात्म्याचं वर्णन करण्यापुरती माझ्याकडे बुद्धी नाही परंतु भगवंताची सेवा म्हणून तुमची सर्व सद्भक्तांची सेवा म्हणून माझ्या बुद्धीला जसा अर्थ करता येईल असं सांगण्याचे मी प्रयत्न करणार आहे। कारण मज पामर आहे काय थोरपण पायाची वाहन हीच बळी मी एक तुमच्या पायातल्या पायतानासारखा सर्वसाधारण शेतकरी मी माझ्याकडे कुठलं नामशक्ती नाही जपशक्ती नाही तपशक्ती नाही कुठल्याच प्रकारचं माझ्याकडे कसलंच ज्ञान नाही परंतु तुमच्या आग्रस्तव मी या ठिकाणी सेवा म्हणून आहे। मी एक अर्थ सांगणारा नाही किंवा काहीच नाही
या ठिकाणी प्रभू रामचंद्र भक्तिमाता सीता आणि लक्ष्मणाचं त्या ठिकाणी पंचवटीच्या ठिकाणातला संवाद चालू आहे आणि पंचवटी बांधून पूर्ण झालेली लक्ष्मणाने कोणत्या कोणत्या देवांना आराधना केली, कोणते कोणते देव तिथं मृत्यूमंत उभे होते, आता सगळ्या सूचकानं चांगल्या प्रकारचं सविस्तर सांगितलेलं आहे. मी काय सांगणार आहे. आणि ती पंचवटी निर्माण झाल्याच्या नंतर प्रभू रामचंद्र स्नान करण्यासाठी गंगेवर गेले. प्रभू रामचंद्रानं स्नान करून गंगेहून आलेले आहेत आणि लक्ष्मण देहावर नाही, ब्रह्मावस्था लक्ष्मणाची झालेली. त्याला हा मी लक्ष्मण आहे, हा मी पंचवटीत आहे की मी सेवा करतोय, हा भान लक्ष्मणाला काहीच नव्हतं. आणि भक्तिमाता सीता तो परिसर पाहून आनंदमय झालेले होत्या. त्यांच्या अंगावरलं वस्त्र सुद्धा अंगावर नव्हतं. अशी अवस्था भक्तिमाता सीतेची झाली. प्रभू रामचंद्र स्नान करून आले. लक्ष्मणाकडे पाहिलं, लक्ष्मण ब्रह्म अवस्थेत आहे. सीतेकडे पाहिलं, सीता नग्न आहे. प्रभू रामचंद्राने हे त्यांचं नाही, हे आचरणीय बर का. नुसतं उच्चार नाही, इथं बसायचं बोलायचं आणि खाली गेलं की वेगळं. या ठिकाणी आचरणीय रामायण आहे, उच्चारणीय महाभारत आहे. आचरणीय आपण इथं बसलो की आपला पाय वाकडा न पडला पाहिजे त्याच्यासाठी रामायण. या ठिकाणी सांगितलं प्रभू रामचंद्राने लक्ष्मणाकडे बघितलं, लक्ष्मणाची अवस्था बघितली. लक्ष्मणाच्या मनात काम उत्पन्न होतोय का हे पाहायचं होतं प्रभू रामचंद्राला. भक्तिमाता सीता नग्न अवस्थेत आहे. स्त्रीला बघितलं विश्वामित्राचं चाललं नाही हो, आपण कोणी झालं तपाला. त्या ठिकाणी त्या सीतेला पाहिलं, लक्ष्मणाचं मन चलविचल होतंय का. आणि साधू त्यालाच म्हणाव की त्याचं मन कधीच चलविचल होत नाही. अशी अवस्था ज्याची, त्याचं लक्ष आणि मन एक होतं म्हणून लक्ष्मण होता. आणि त्या लक्ष्मणाने पाहिलं लक्ष्मणाको. प्रभू रामचंद्राला म्हटलं काय भाग्यवान आहे लक्ष्मण. अशा प्रकारे त्या तिकडचा संवाद चालू. हे तव अग्नि कुंड केवळ नरद्रंत कुंभ तो ते कोणी नारी हे स्थळ मना निचळ कोणाचे. पहा काय म्हणतात ग्रंथ करते. स्त्री एक अग्नीचा कुंड आहे, अग्नीचा कुंड. आणि त्याच्यामध्ये तुपाची आहुती म्हणजे तो पुरुष आहे. या काम व्यसनाच्या ठिकाणी जर गेला, त्या अग्नीमध्ये जर पडला, तुपाचं काही शिल्लक राहतो, अग्नी भडकणारच ना पुन्हा जास्त. अशा प्रकारे स्त्री एक अग्निकुंड आहे आणि त्याच्यामधलं तूप म्हणजे तो देह स्वतः नर आहे, तो पुरुष आहे. आणि या सगळ्याच्या अतिरिक्त असतो आणि तो लक्ष आणि मन असा तो सगळ्याचं मन आवडणारा एकही नाही, कुणाचंच आवडू शकत नाही. परंतु त्याच्यात सुद्धा यशस्वी होणारा फक्त तो लक्ष्मण आहे. पिता ज्याचा सुची व्रत माता पतिव्रता निश्चित श्रीराम सवे ते रथ तयाचे चित्त चळना, कुणाचं चित्त चळना. पिता सुचिरभूत प्रभू रामचंद्र. लक्ष्मण काय मानित होते, प्रभू रामचंद्र माझा माता, माझा बाप सुद्धा प्रभू रामचंद्र आहे. आणि त्यांची आई कोण आहे, भक्तिमाता सीता आहे. अरे रात्रंदिवस एक क्षणही 14 वर्ष त्या ठिकाणी निसते उपाशी नव्हते. व प्रभू लक्ष्मण बसला सुद्धा नाही, सतत खडा पाडा होता 14 वर्ष. आणि अशा लोकांचं, अशा देवाचं, अशा साधूचं चित्त कधी ढळणार, चित्त ढळूच शकत नाही असे ग्रंथ करते श्रोत्यांना म्हणतो. श्रीराम भक्ताची निजस्थिती हे विहार्थ दे कधी देले चळना चित्तव्रते जनाने चित्ते श्रीरामा. ग्रंथ करते श्रोत्यांना सांगतात, रात्रंदिवस भगवंताचं प्रभू रामचंद्राचं नामस्मरण ज्याच्या हृदयात पाहण्यासाठी राम नाथबाबाचं काम होईल. काली जे पेरिले